Welcome to my new channel, Easy English. My English book 8, Unit 2. Before watching the video, if you like my channel, don't forget to like, share and subscribe. Let's watch my video. 2.1 Try Again. Warming up and Chit Chat. Chit Chat हा डायलॉग रायटिंगसाठी अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्याचबरोबर पर्सनल रिस्पॉन्स किंवा माय ओपिनियनमध्ये सुद्धा यावरील आधारित क्वेश्चन विचारले जातात. चला बघूयात चिट चॅट. व्हॉट डू यू लाईक, पोएम्स ऑर स्टोरीज? तुम्हाला काय आवडते, कविता की गोष्टी? आय लाईक पोएम्स किंवा तुम्ही असंही उत्तर देऊ शकता, आय लाईक स्टोरीज. सेकंड क्वेश्चन, व्हॉट काइंड ऑफ पोएम्स डू यू एन्जॉय द मोस्ट? तुम्हाला सर्वात जास्त आनंद कोणत्या कवितांमधून वाटतो? याचे उत्तर कसे देणार मुलांनो? आय एन्जॉय द पोएम विच गिव्स मेसेज टू लिव्ह. थर्ड क्वेश्चन, डू यू थिंक पोएम्स कॅन इन्स्पायर अस? इन्स्पायर म्हणजे प्रेरणा. तुम्हाला असं वाटतं का कवितांमधून आपल्याला प्रेरणा मिळते? येस, आय थिंक सो. फोर्थ क्वेश्चन, डू यू रिमेंबर एनी सच अ इन्स्पायरिंग पोएम? तुम्हाला एखादी प्रेरणा देणारी कविता आठवते का? येस, आय रिमेंबर इट वेल. हो, मला चांगल्या प्रकारे आठवते. फिफ्थ, व्हेन डिड यू लर्न ऑर लिसन टू इट? ही कविता किंवा ही गोष्ट तुम्ही केव्हा ऐकली आहे? आय लर्न इट लास्ट इयर. लास्ट क्वेश्चन, व्हॉट मेसेज डू यू गेट फ्रॉम इट? तुम्हाला त्या गोष्टीमधून किंवा त्या कवितेमधून कोणत्या प्रकारचा संदेश मिळतो किंवा कोणत्या प्रकारचा संदेश तुम्हाला मिळाला आहे? द पोएम्स गिव्स मी मेसेज दॅट वी शुड डू वन थिंग ॲट अ टाइम. किंवा मला असा संदेश मिळतो, प्लांट मोर अँड मोर ट्रीज. अधिकाधिक झाडे लावा. लक्षात आलं मुलांनो? अशा प्रकारची उत्तरे द्यायची आहेत. नेक्स्ट 1A, फॉर्म ग्रुप्स ऑफ 6 एज. म्हणजेच आपल्याला इथे 6 जणांचा एक एक गट तयार करायचा आहे. Everyone from the group should share an experience or a situation where at first he or she experienced failure but after continuous efforts achieved success. या प्रत्येक ग्रुपमध्ये प्रत्येक मुलाने अथवा मुलीने एखादा अनुभव किंवा एखादी परिस्थिती ज्या परिस्थितीमध्ये किंवा ज्या अनुभवामध्ये त्यांना पहिल्यांदा अपयश आलेलं आहे, पण नंतर मात्र सातत्याने प्रयत्न करत राहून त्यानंतर मात्र ते सक्सेसफुल यशस्वी बनले आहेत, त्यांना यश मिळाले आहे, असे अनुभव तुम्हाला यामध्ये एकमेकांना सांगायचे आहेत, एकमेकांशी शेअर करायचे आहेत. क्वेश्चन बी, डिसाइड विच एक्सपिरियन्स शेअर्ड इन द ग्रुप is the remarkable. Fill the flow chart with the steps taken for success. मुलांनो, आता तुम्ही जे काही डिस्कशन केलं होतं, तुमचे अनुभव तुम्ही शेअर केले होते, सांगितले होते, यशाकडे कशा प्रकारे तुम्ही गेलात, कशी मार्गक्रमणा केली, याबद्दल तुम्ही जे काही डिस्कशन केलं, मग त्या अनुभवातून कोणाकोणाचे उल्लेखनीय अनुभव आहेत, कशा प्रकारे त्यांनी शेअर केले, त्याचा फ्लो चार्ट आपल्याला इथे तयार करायचा आहे. म्हणजे तुम्ही कशा प्रकारे तुम्हाला यश मिळालं त्याचा एक फ्लो चार्ट आपण इथे तयार करणार आहोत. फर्स्ट बॉक्समध्ये स्टार्ट असे येईल. सेकंड बॉक्समध्ये रिस्क, RISK, रिस्क असे लिहिणार आहात. थर्ड बॉक्समध्ये जर्नी. फोर्थ बॉक्समध्ये लर्न आणि सर्वात लास्ट बॉक्समध्ये सक्सीड असे लिहिणार आहात. समजले मुलांनो? नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. सी द इमेजेस. खाली दिलेले इमेजेस पहा.
Rearrange and write the proper line numbers for each from those given below. काय करायचं आहे आपल्याला? या ज्या काही इमेजेस दिलेल्या आहेत या इमेजेससाठी खाली त्याच्याच खाली तुम्हाला काही वाक्य दिलेली आहेत. मग या चित्रांवरून आपल्याला या वाक्यांचा क्रम लावायचा आहे, म्हणजेच घटनाक्रमाने लावायची आहे. बघा, फर्स्ट इमेजसाठी आपल्याला फोर्थ सेंटेन्स हे योग्य आहे. अ स्पायडर बिगॅन टू क्लाइंब अ वॉल. सेकंड इमेजसाठी थर्ड सेंटेन्स तिसरे वाक्य योग्य आहे. इट स्लिप्ड अँड फेल डाऊन. थर्ड इमेजसाठी तिसऱ्या चित्रासाठी फर्स्ट सेंटेन्स द स्पायडर क्लाइम्ड अगेन अ लिटिल हायर हे वाक्य आहे. फोर्थ इमेजसाठी चौथ्या चित्रासाठी सिक्स्थ सेंटेन्स सहावं वाक्य इट फेल डाऊन अगेन द सेकंड टाइम. पाचव्या चित्रासाठी फॉर फिफ्थ इमेज सेकंड सेंटेन्स yet it did not give up and climb higher and higher. Last image, sixth image, शेवटचं पिक्चर चित्र यासाठी फिफ्थ सेंटेन्स फायनली इट रीच्ड द टॉप. म्हणजेच मुलांनो, या घटनाक्रमाने लावण्यावरून या चित्रांवरून आणि वाक्यांवरून आपल्याला काय मॉरल मिळते, आपल्याला काय बोध मिळतो? प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट किंवा ट्राय बट डोंट क्राय. अजून आपण असं इथे म्हणू शकतो, इफ यू डोंट सक्सीड ॲट फर्स्ट ट्राय अगेन अँड अगेन टिल यू सक्सीड. लक्षात आलं? यानंतर आपण पोएम बघणार आहोत. ट्राय अगेन. टीज अ लेसन यू शुड heed, ट्राय अगेन. If at first you don't succeed, try again. Then your courage should appear, for if you will persevere, you will conquer, never fear, try again. Once or twice, though you should fail, try again. If you would at last prevail, try again. If we strive, 'tis no disgrace, though we do not win the race. What should we do in that case? Try again. If you find your task is hard, try again. Time will bring you your reward. Try again. All that other folk can do, why with patience may not you? Only keep this rule in view. Try again. W.E. Hickson. Now find out rhyming pairs from the poem. See the first stanza. Heed, succeed. Second, appear, fear. Third, fail, prevail. Next, disgrace, race, case. Next stanza, hard, reward. Next rhyming pair, do, you, view. All of you understand? Try again. पुन्हा प्रयत्न करा. या कवितेमधून आपल्याला त्या टायटलमधूनच मेसेज दिला आहे, पुन्हा प्रयत्न करा. पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्ही जर यशस्वी नाही झालात तर पुन्हा प्रयत्न करा. ट्राय बट डोंट क्राय. चला बघूयात. टीज अ लेसन यू शुड heed, ट्राय अगेन. टीजचा अर्थ इथे दिलेला आहे. शॉर्टन फॉर्म ऑफ इट इज. टीज म्हणजेच इट इज याचे संक्षिप्त रूप. टीज अ लेसन यू शुड heed. heed चा अर्थ आहे पे अटेन्शन टू, दखल घेणे किंवा काळजीपूर्वक लक्ष देणे. टीज अ लेसन यू शुड heed, ट्राय अगेन. कवितेमधून आपल्याला हाच संदेश मिळत आहे की जर तुम्ही
पहिल्या प्रयत्नामध्ये काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. मग तो एखादा पाठ असो किंवा एखादी गोष्ट. एखाद्या पाठाकडे किंवा गोष्टीकडे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. ट्राय अगेन. पुन्हा प्रयत्न करा. इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड, ट्राय अगेन. जर तुम्ही पहिल्या प्रयत्नात यशस्वी झाला नाही तर तुम्ही पुन्हा प्रयत्न करा. ट्राय अगेन. म्हणजेच फेल्युअर इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. देन युअर करेज शुड अपीअर फॉर इफ यू विल पर्सिव्हिअर. पर्सिव्हिअर मीन्स व्हॉट? कीप ट्राईंग टिल वन अचीव्स. म्हणजेच यश मिळेपर्यंत प्रयत्न करत राहणे. करेज. करेज म्हणजे धैर्य. तुमचे जे धैर्य आहे ते प्रत्येक कृतीमधून दिसले पाहिजे. जर तुम्ही यश मिळेपर्यंत प्रयत्न कराल तर तुम्ही काय व्हाल? यू विल कॉन्कर. नेव्हर फिअर. ट्राय अगेन. कॉन्कर. कॉन्कर मीन्स व्हॉट? टू डिफीट. जिंकणे. यू विल कॉन्कर. नेव्हर फिअर. ट्राय अगेन. तर तुम्ही जिंकाल, विजेता व्हाल. तुम्ही घाबरू नका, तर प्रयत्न करा. ट्राय अगेन. वन्स और ट्वाइस दो यू शुड फेल, ट्राय अगेन. जर तुम्ही एकदा किंवा दोनदा अयशस्वी झालात, अपयशी झालात, तर पुन्हा प्रयत्न करा. दो यू शुड फेल म्हणजे अपयशी झालात तर ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करा. मोर यू स्ट्रगल, मोर यू बिकम स्ट्रॉंग. इफ यू वुड ॲट लास्ट प्रिवेल, ट्राय अगेन. प्रिवेल. प्रिवेल मीन्स टू गेन मास्टरी ऑन और अपॉन. एखाद्या गोष्टीमध्ये प्रभुत्व प्राप्त करणे. इफ यू वुड ॲट लास्ट प्रिवेल, ट्राय अगेन. जरी तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये प्रभुत्व मिळालं किंवा जरी तुमचा शेवटी तुम्हाला विजय मिळाला तरी तुम्ही प्रयत्न करा. ट्राय अगेन. इफ वी स्ट्राइव टीज नो डिसग्रेस. स्ट्राइव मीन्स ट्राय व्हेरी हार्ड or struggle. Disgrace means loss of respect. Disgrace means loss of respect. अनादर करणे किंवा लाजिरवाणे वाटणे. Though we do not win the race, what should we do in the case? Try again. म्हणजेच मुलांनो, प्रयत्नांची पराकाष्ठा करणं ही गोष्ट अनादर करण्यासारखी किंवा लाजिरवाणे नाही. आपण जर शर्यत जिंकलो नाही तर अशा वेळेस आपण काय केले पाहिजे? तर पुन्हा प्रयत्न केला पाहिजे. ट्राय अगेन. एव्हरी सक्सेस हॅज अ ट्रेल्स ऑफ फेल्युअर बिहाइंड इट. मुलांनो, एक लक्षात ठेवा, प्रत्येक यशामागे अपयशाची मोठी शृंखला असते. म्हणूनच प्रयत्नांची पराकाष्ठा करत राहणे हे आपण केले पाहिजे. पुन्हा प्रयत्न केला पाहिजे. इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड, ट्राय अगेन. टास्क. टास्क मीन्स अ डिफिकल्ट वर्क. अवघड काम. जर तुम्हाला वाटत असेल तुमचे काम यशस्वीपणे तडीस नेणे अवघड आहे तर ट्राय अगेन. पुन्हा प्रयत्न करा. हाती घ्याल ते तडीस न्या. टाइम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड. ट्राय अगेन. वेळ नक्कीच तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ देईल. पण तुम्ही काय करीत राहणार आहात? यू हॅव टू ट्राय अगेन. तुम्हाला प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे. पुन्हा प्रयत्न करत राहा. ऑल दॅट अदर फोक कॅन डू, व्हाय विथ पेशन्स. पेशन्स मीन्स कपॅसिटी टू ॲक्सेप्ट डिले विदाउट लुझिंग होप. संयम राखणे. इतर लोक जे संयमाने सर्व करू शकतात
पण तुम्ही मात्र कष्ट करू शकत नाही का? म्हणजेच तुम्हाला हाच नियम तुमच्या दृष्टीसमोर ठेवायचा आहे आणि पुन्हा प्रयत्न करायचा आहे. ट्राय बट डोंट क्राय. W.E. हिक्सन यांनी ही पोएम लिहिलेली आहे. म्हणजेच द मॉरल ऑफ द पोएम इज, इफ यू डू नॉट सक्सीड ॲट फर्स्ट, ट्राय अगेन अँड अगेन टिल यू सक्सीड. Thank you. Please like and share my video.